पूर्ण मित्रपरिवार आहे त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती संपन्न व्हा. आणि या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता दत्ताला आणि तो त्याने केला, परंतु एक धाव अंकित केली. जर नक्कीच पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट केला असता तर 4 धावा नक्कीच अंकित झाल्या. प्रयत्न चांगला होता, परंतु आता मात्र वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा शरद कोंडाळकर सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला. नक्कीच शरद कोंडळकर अनेक खुल्या गटामध्ये खेळताना आपल्याला दिसला या नवी मुंबईमध्ये. अक्रॉस द बॅट काऊ कॉर्नर दरम्यान क्षेत्ररक्षक खाली आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथे मात्र अजित वरे यांनी मिळवून दिली कुसगाव संघाला. विकेट गिरतावा संगीत बजतावा डीजे. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच असे प्रश्नचिन्ह उभा राहतोय की दत्ता एका एंडने चांगली फलंदाजी पाहायला मिळत होती. दत्ताने देखील मोठे फटके दाखवले, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर शरदने थोडंसं संयम ठेवायला पाहिजे होता. जर शरद संयम ठेवतो आणि स्ट्राईक दत्ताला देतो तर येणाऱ्या 2 षटकामध्ये शरदने चांगली फलंदाजी देखील करू शकला असता, परंतु मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि टायमिंग फसलं आणि काऊ कॉर्नर दरम्यान एक अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेला. येस, हा चेंडू हवेत लॉब झालाय क्षेत्ररक्षक तिथे मात्र जाईल. येस, लागोपाठची दुसरी विकेट, तिसरा धक्का कुसगाव संघाला. लागोपाठचे 2 चेंडू 2 विकेट. डीजे. एक धाव अंकित झाली. धावफलकावरती मला जायचंय. रेणावळे संघ जाऊन पोहोचलाय. 24 धाबांवरती रेणावळे संघ जाऊन पोहोचलाय. नक्कीच थोडीशी पतझड दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली, परंतु ती पतझड थांबवावी लागेल. चांगला स्कोर उभा करावा लागेल रेणावळे संघाला. मोठा फटका आवाज येतोय बॅटमधून. 6 धावांसाठी हा जातोय षटकार. डीजे. अंकित होत आहेत या 2 चेंडूच्या पाठीमागे. पुन्हा संधी मिळते. डीजे या.
मधून आपण पाहतोय की 10 धावा अंकित झाल्या या 2 चेंडूच्या पाठीमागे. इरादे त्याने स्पष्ट केलेत. जरी आमच्या 3 विकेट गेल्या असल्या तरी देखील आम्ही आक्रमकता दाखवणार आणि ती मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला बीट करतोय, चेंडू जातोय सीमारेषेलगत. तिथे मात्र फेकी केली जाईल. आणखी 2 धावा अंकित केल्या गेल्या आणि ज्या अर्थी आपण षटकार जर पाहिला तर बॅट मधून एक सुमधुर साऊंड आला ठक आणि त्याचा फायदा जर आपण पाहिला तर चेंडू सीमारेषा ओलांडून गेला 6 धावांसाठी. गोलंदाज मंगेश निघतोय कुसगाव संघाचा. इथे मात्र थोडंसं बॅकफुटवरती जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन तैनात आहे, फेक केली जाईल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि अतिशय तिसरं षटक जर आपण पाहिलं तर अतिशय रेणावळे संघासाठी अतिशय लाभदायक ठरतंय, कारण या षटकामध्ये षटकार चौकार लागलाय आणि त्यानंतर एकेरी दुहेरी धावांचं सत्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा शपलवून खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट. आता मात्र चेंडूवरती धावत येतोय, फेक केली जाईल. आणखी एक धाव या धावफलकावरती अंकित होते. 3 षटकांचा खेळ संपलाय, रेणावळे संघ जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. रेणावळे संघ जाऊन पोहोचलाय, 3 षटकांचा खेळ संपलाय. म्हणजे या स्लॉग ओव्हर मध्ये कशा पद्धतीची ज्ञानदेव फलंदाजी करेल हे पाहणं उत्सुकाचं आहे, कारण 50+ धावफलकावरती धावा लागणार हे पाहणं उत्सुकाचं आहे. 50 धावा धावफलकावरती तुम्ही बनवता, या 4 षटकांमध्ये एक चांगली फाईट कुसगाव संघाला तुम्ही देऊ शकता. आणि सातत्याने आपण पाहतो की रेणावळे संघाची गोलंदाजीची धार अतिशय चांगली आहे. म्हणजेच की काय या षटकात कुसगाव संघाला कमी धावा द्याव्या लागतील. जर कुसगाव संघ 50 धावांच्या आतमध्ये रोखतो रेणावळे संघाला तर नक्कीच संधी आहे कुसगाव संघासाठी एक चांगली फाईट देण्याची. जर 50 पेक्षा जास्त धावा होतात तर परिश्रम कुसगाव संघाला घ्यावेच लागतील या मॅच मध्ये. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येऊन पोहोचलाय. किशोर गोळे गोलंदाजी मार्कवरती येऊन पोहोचलाय. शेवटचं षटक आपल्या नावे घेऊन आलेत. शशी आणि ज्ञानदेव ही रेणावळे संघाची स्लॉग ओव्हरच्या षटकासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता दाखवणार की काय, की संयम दाखवणार. शपलवून खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली. यस, पंचांनी बोट हवेत उचललंय. फलंदाज बॅक टू द पवेलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला जातोय. डीजे या. आज आपण पाहतोय की वाई पश्चिम भागातून पहिली स्पर्धा उभी राहिली. अर्जुनदादा गोळे यांच्या प्रयत्नातून वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या नियोजनातून आपण पाहतोय की स्पर्धा उभी राहिली. उद्योजक चषक 2020 पर्व दुसरा आपल्या भेटीला आहे. आपल्यातून अशी स्पर्धा आहे. अतिशय नियोजन जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं उल्लेखनीय नियोजन आहे. एक चांगल्या दर्जाची सीमारेषा, 360 अंशाचं ग्राउंड, बसण्यासाठी 2 आसन कक्ष, प्रगल्भाचा व्यासपीठ, युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण, डीजेची सुरेल साथ या स्पर्धेला लाभली आहे. गोलंदाज किशोर निघतोय. लोअर फुलटॉस. आता मात्र फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय या चेंडूसाठी. एक धाव अंकित केली गेली. दुसऱ्या धावेचं जोखीम इथे मात्र पत्करलेलं नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. तुम्हाला मारझोड तोडफोड करावीच लागेल. ज्यावेळेस आपण चर्चा केली रेणावळे संघ 50+ या मैदानावरती बनवतो तर नक्की संधी आहे रेणावळे संघासाठी. एक चांगली फाईट, गोलंदाजांना काहीतरी करण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये असू शकते. फटका चांगला आहे. चेंडू जातोय सी कॉर्नर, तोडतोय बुलंदिक, पॉवरफुल फटका. 6 धावांसाठी षटकार. डीजे
आपण नक्की चर्चा करतोय की या मैदानावरती ही जी खेळपट्टी जर तुम्ही पाहिली तर फलंदाजांना पोषक ठरणारी खेळपट्टी आहे. कालच्या दिवसामध्ये दोन अर्धशतकी खेळी आपण पाहिल्या. जयराज असेल, दशरथ असेल, या बोरगावच्या फलंदाजांनी दोन अर्धशतकं लगवली आणि बोरगाव संघाने आपण पाहिलं की जांभळी विरुद्ध 80 धावांचा डोंगर रचला होता. म्हणजे 360 अंशामध्ये फलंदाजी करण्याची एक वेगळाच आनंद असतो आणि 360 अंशाचं जेव्हा जेव्हा ग्राउंड असतं तेव्हा तेव्हा स्कोर खूप मोठा पाहायला मिळतो. म्हणजेच की कोणताही संघ या मैदानावरती बाजी मारून जाऊ शकतो हे सांगणं कठीण आहे. बॅकफुटवरती जाऊन जागा बनवली. लॉंग ऑफला चेंडू खेळून काढलाय, फेक केली जाईल. दुसऱ्या धावेचं जोखीम आणि इथे मात्र दुसरी धाव पूर्ण होणार नाही आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. येस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र एक धावचित पाहायला नक्कीच मिळाला, परंतु त्या अगोदर एक षटकार नक्कीच लागला या किशोरच्या गोलंदाजीवरती. हे खूप महत्वाचं आहे रिनवळी संघासाठी आणि ज्या अर्थी आपण पाहिलं की तदनंतर अतिशय चांगल्या चेंडूचा मारा किशोर करतोय, धावा रोखण्याचा प्रयत्न आहे या षटकामध्ये. नक्कीच एका चेंडूवरती रिनवळी संघ कुरघोडी करतोय, एका चेंडूवरती कुसगाव संघ कुरघोडी करतोय, परंतु एंड ऑफ द मॅच कोणाची असेल हे पाहणं उत्सुकच आहे. मॅच कोणाच्या बाजूने झुकली जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय, आवाज साऊंड, चेंडू क्लिअर होतोय. काऊ कॉर्नर, 6 धावांसाठी. इट्स अ ब्रँड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. 6 धावांसाठी षटकार डीजे. देवने रेणावळी संघाचा डाव सावरलाय. मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजीसाठी आला अफलातून फटकेबाजी. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. हा देखील चेंडू सी कॉर्नर पार करतोय. चेंडू तलवारीच्या धारने सीमारेषा कापतोय. 6 धावांसाठी षटकार. पहिला डाव संपलाय. रेणावळी संघ जाऊन पोहोचलाय. आपल्याला पाहायला मिळाला पहिली स्पर्धा आहे वाई पश्चिम भागातून जी लॉकडाऊन नंतर तब्बल 8 महिन्यानंतर उभी राहिलेली स्पर्धा कोणती असेल तर युवा उद्योजक चषक 2020 चं पर्व ही स्पर्धा आपल्या भेटीला आहे. तर या ठिकाणी सन्मानित केलं जाईल माननीय श्री आनंदा गोळे साहेब, गोळेवाडी सरपंच साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जाईल. या सकाळच्या सत्रामध्ये अतिशय प्रमुख उपस्थिती त्यांची लाभली या स्पर्धेला. विनंती असेल अर्जुनदा गोळे की आपले शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचंय. या ठिकाणी सन्मानित केलं जाईल गोळेवाडी सरपंच माननीय श्री आनंदा गोळे साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होतोय.
त्याचबरोबर पुढचा सन्मान असेल माननीय श्री संतोष गोळे साहेब माजी सरपंच गोळेवाडी यांचा देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होईल. तर विनंती करतो यानंतर टॉस केला जाईल आनंदा गोळे साहेबांच्या शुभ हस्ते गोळेवाडी सरपंच यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. चला कोंडवली वर्सेस गोळेवाडी आपण टॉस साठी या. तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया. दोन फलंदाज कुसगाव संघाचे दाखल झालेत. सुधाकर आणि चिंतामणी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. येस खोलवर टप्प्याचा हा चेंडू कोणतीही धावफलकावरती नसेल आणि अतिशय वेगवान चेंडू शरद कोंडळकर फेकताना दिसतो. आणि आत्ताच्या घडीची जर आपण चर्चा केली तर नक्कीच खारघरच्या मैदानावरती स्वरा 11 मधून खेळताना या गोलंदाजाने अफलातून गोलंदाजी केली होती. चांगल्या चांगल्या फलंदाजांना माघारी पाठवलं होतं आणि बांधून ठेवण्याचं काम त्याने केलं होतं. अलीकडचा खेळ जर या शरद कोंडळकरचा आपण पाहिला तर नक्कीच वाखाडण्याजोगा आहे. परंतु या गोलंदाजाविरुद्ध कशा पद्धतीने कुसगाव खेळणार हे पाहणं उत्सुकाचं आहे. आक्रमकता दाखवणार की संयम ठेवणार. येस मिड ऑन त्याच्या खाली आणि पहिला फलंदाज या ठिकाणी माघारी. पहिला धक्का लागतोय कुसगाव संघाला. तोपर्यंत संधी मिळते डीजे या. दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना कोंडवलीवर आणि कोंडवली या संघाने नाणेफेक जिंकलाय. तर कर्णधार ऋषी काय सांगशील? प्रथम आम्ही फलंदाजी करू आणि नक्कीच चांगल्या धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न करू. आणि एक सुंदर आयोजन या ठिकाणी आपल्याला अर्जुनदादा गोळे यांच्याकडून पाहायला मिळते. आणि एक चांगली स्पर्धा या ठिकाणी खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं मंडळातर्फे धन्यवाद. धन्यवाद ऋषी. त्याचबरोबर गोळेवाडी संघाचे कर्णधार आणि अर्जुनदादा गोळे युवा उद्योजकाचे आयोजक अर्जुन गोळे काय सांगाल आता? प्रथम सांगाल तू? हॅलो हॅलो प्रथम गोलंदाज येतात त्याबद्दल काय सांगाल? आम्ही कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर माननीय श्री आनंददादा गोळे यांनी या आयोजनाबद्दल दोन शब्द सांगावे. हॅलो.
जव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र तारांबळ करून टाकले या शरद कोंडाळकरने, कुसगाव संघाचे आपण पाहतोय की लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स या शरद कोंडाळकरने टिपल्यात. आणि ज्या अर्थी आपण चर्चा केली की कुसगाव संघ शरद विरुद्ध प्रहार चढवणार की संयम ठेवणार, परंतु कुठेतरी मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न कुसगाव संघाने केला आणि त्याचा मोबदला रेणावळे संघाला मिळतोय. 2 फलंदाज माघारी परतले आघाडीचे. नक्कीच आपण ज्या ज्या वेळेस 1-11 ची चर्चा करतो, 1-11 जेव्हा जेव्हा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, सुरुवातीचे तुम्ही 2 ते 3 विकेट घ्या आणि त्या संघाला तुम्ही बॅकफुटवरती ढकलू शकता. हे कित्येक वेळा चित्र प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 फलंदाजांना माघारी पाठवलं या शरद कोंडाळकरने. नक्कीच आपण चर्चा केली की या शरद कोंडाळकरचा सध्याच्या घडीला फॉर्म चांगला आहे. अफलातून गोलंदाजी करतो, यॉर्कर चांगले फेकतो, आखूड टप्प्याची तितकीच चांगली गोलंदाजी करतो, कटरची गोलंदाजी अतिशय चांगली वेगवान करतो. म्हणजेच थोडासा संयम ठेवावा लागेल. चला रेणावळे संघ, आपण वेळ घेऊ नका, मॅच सुरू करा. वेळ खूप घेते आपण. तर स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश सज्ज होतोय, डवफरा फलंदाज. येस, काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतायत. हा आहे व्हाईट बॉल आणि हेच कॉम्बिनेशन असतं, राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं तेव्हा तेव्हा मात्र गोलंदाजी तारांबळ उडते, कारण लाईनवरती कॉन्सन्ट्रेशन करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी शरद फसतोय. स्लोअर वन यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न त्याचा होता, परंतु प्रयत्न फसला. चेंडू हवेत आहे, चांगला फटका बॅकफुटवरती जाऊन लगवलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी फरार डीजे. धन्यवाद. आणि नक्कीच या खेळपट्टीवरती पाहायला मिळालं, जर तुम्ही वेगवान गोलंदाजी करता तर नक्कीच तुम्हाला प्रति हल्ले पाहायला मिळणार. व्हेरिएशन्स या खेळपट्टीवरती खूप महत्वाचे आहेत. येस, हा खोलवर टप्प्याचा चेंडू, परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं गेलं त्याची सांगता होते. आणि अतिशय यॉर्कर जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला अफलातून यॉर्कर्स या शरद कोंडाळकरचे पाहायला मिळतात. अनेक चौकार लगवल्यानंतर यॉर्कर टाकण्याचा निर्धार त्याने केला. आणि सातत्यानं आपण चर्चा करतोय की या खेळपट्टीवरती गोलंदाजाला जर यशस्वी व्हायचंय तर व्हेरिएशन्स त्याला दाखवावे लागतील. स्लोअर वन, यॉर्कर, आखूड टप्पा जर वेगवान करता तर मात्र नक्कीच फलंदाजासाठी सुलभ होणार आहे टाइम करायला चेंडू. येस, ऑन साइडला चेंडू भिरकावून दिलाय, क्षेत्ररक्षक येणार. डीप स्क्वेअर लेग फेक केली जाईल. 2 धावा या ठिकाणी अंकित होत आहेत. आणि जेव्हा जेव्हा आपण चर्चा करतो या खेळपट्टीची, कारण चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने स्किट होऊन बॅट वरती येतोय, मोठे मोठे फटके आपण पाहिलं मॅचेस मध्ये पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की या खेळपट्टीवरती षटकार मारणं अवघड नाहीये, सोपं आहे. कारण चेंडू जितक्या स्पीडने बॅट वरती येतोय तितका चांगला ट्रॅव्हल देखील मैदानाच्या बाहेर होतोय. धावफलकावरती आपण जाऊया. शरद कोंडाळकरचं पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 59 धावांचं लक्ष समोर आहे. त्याचं प्रत्युत्तर एका षटका अखेरीस 7 धावा. येणारे चेंडू 18 चेंडू 52 धावांची गरज. तर गोलंदाजी मार्क वरती बापू कोंडाळकर कित्येक वर्ष आपण पाहतोय की रेणावळे संघासाठी खेळताना, कित्येक वर्ष आपण त्यांना पाहतोय. अफलातून गोलंदाजी त्यांची देखील आहे. अचूक टप्प्यावरती भेदक मारा कित्येक वेळा करताना पाहायला मिळालाय. परंतु आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर थोडीशी वरचढ बाजू आहे रेणावळे संघाची. रेणावळे संघाने पहिल्या षटकामध्ये 2 विकेट घेतल्या. त्याचा फायदा या षटकामध्ये बापू कोंडाळकर यांना मिळणार की काय, कारण इथून पुढे खुलं क्षेत्ररक्षण असणार आहे. खुलं क्षेत्ररक्षकांमध्ये डीप स्क्वेअर लेग, वाईड डिश, डीप मिड विकेट, लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, पॉइंट आहे, फर्स्ट स्लिप आहे, फाईन लेग तैनात आहे, शॉर्ट मिड विकेट तैनात. येस, इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा, परंतु प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या खूप मोठी आहे आणि या धावसंख्येचा चिरफाड तुम्हाला करायचं आहे. म्हणजेच की काय, एक आत्मविश्वासाने फलंदाजी तुम्हाला करावीच लागेल.
यश चप्पल लावून फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या रिझन मध्ये डीप स्क्वेअर लेगला तैनात आहे. फेक केली जाईल, एक धाव अंकित होते. परंतु जिथे क्षेत्ररक्षक नसेल तिथे मात्र गॅपमध्ये चेंडू खेळून काढले पाहिजेत, कारण तुमच्यासमोर किती मोठा गोलंदाज असू द्या, आत्मविश्वास, चिकाटी आणि जिद्द तुमच्या जवळ असेल तर तुम्ही त्याच्यावरतीही कुडगोडी करू शकता. परंतु यावेळेस गरज आहे मोठमोठ्या फटक्यांची. डावपुरा फलंदाज सिद्धेश, खूप अपेक्षा असणार आहेत कुसगाव संघाकडून. आतापर्यंत एक चौकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. चांगला कनेक्ट केला शरद कोंडळकर विरुद्ध. याचा हा फटका, आवाज चांगला आहे. चेंडू सीमा रेषा पलीकडे सी कॉर्नर तोडतोय. बुलंदी पॉवरफुल फटका, उद्योजक चषक ब्रँडेड फटका, षटकार डीजे. महत्वाचा घटक आहे, कारण डावकुरा फलंदाज म्हणजे ऑन साइड परफेक्ट आणि पॅडलाईनची गोलंदाजी त्याच्यावरती 6 धावा अंकित. येस, एज लागली आणि इथे मात्र पॉइंटच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. सिद्धेश बॅक टू द पवेलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला जातोय. डीजे या. मध्ये दाखल होतोय. सिद्धेशची जर आपण चर्चा केली तर सिद्धेशने कव्वरच्या डोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बापू यांनी हा चेंडू जर पाहिला तर उजव्या स्टिप बाहेर ट्रॅव्हल केला होता आणि याचा फायदा त्यांना मिळाला, कारण चेंडू फळीची वरची काढा घेतली. टायमिंग थोडंसं फसलं आणि पॉइंटच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला आणि आणखी एक विकेटचं पतन झालं कुसगाव संघाचं. चौदा धावा या धावफलकावरती कुसगाव संघाच्या आतापर्यंत लागल्यात. हे धावफलक आतापर्यंत पाहायला मिळतंय. विनंती असेल पंच आपण इशारा द्या, खूप वेळ घेते दोन्ही संघ, भरपूर मॅचेस आहेत आजच्या दिवसामध्ये. विनंती असेल दोन्ही संघांना की आपण मॅच सुरू ठेवा मित्रांनो, वेळ घेऊ नका. फटका नक्कीच खेळून काढलाय. सी कॉर्नर दरम्यान क्षेत्ररक्षक आलाय, फेक करेल. चिंतामणीच्या बॅट मधून हा आलेला फटका फेक केली जाईल. एक धाव अंकित होते. यानंतर 2 षटका असणार आहेत आणि जर कुसगाव संघाला मॅच जिंकायची असेल तर तिसऱ्या षटकामध्ये मोठ्यात मोठे फटके खेळावेच लागतील. 20 धावा जर कुसगाव संघ येणाऱ्या षटकामध्ये कुटतो तर नक्कीच मॅच त्यांची शेवटच्या षटकामध्ये बनू शकते. येस, फटका चांगला, फाईन शॉर्ट फाईन लेगला बीट केलाय. डीप स्क्वेअर लेग चेंडूवरती जाईल, फेक करेल, एक धाव अंकित होतोय. नक्कीच 360 अंशाचं ग्राउंड आहे. तुम्ही यष्टनच्या पाठीही खेळू शकता, म्हणजे संधी आहे फलंदाजांना. शपल लावून खेळू शकता, रिव्हर्स अटेम्प्ट करू शकता. म्हणजे बरेचसे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फटके आहेत, परंतु ते खेळणं खूप महत्वाचं, कारण हेच ते षटक आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत. बारा चेंडू 43 धावांची गरज आहे विजयासाठी इथून पुढे. म्हणजेच या षटकामध्ये आपण चर्चा करत होतो की 20 ते 25 धावा जर कुसगाव संघ बनवतो तर शेवटच्या षटकामध्ये मॅच त्यांच्यासाठी बनू शकते. हे षटक खूप महत्वाचं आहे कुसगाव संघासाठी, कारण वरचढ बाजू आहे रेणावळे संघाची, परंतु मॅच मध्ये कधी काय घडेल, कोणता संघ बाजी मारून जाईल हे सांगणं कठीण आहे. आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय की चिंतामणी स्ट्राईकला आलेला फलंदाज आहे. आज जबाबदारी आहे या षटकामध्ये 20 ते 25 धावा कुठाव्याच लागतील ही मॅच जर जिंकायची असेल.
फटका चांगला खोदून काढलाय या फटक्याला, लोअर फुलटॉस त्याला खेळून काढलाय, एक धाव अंकित होते. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला संदेश जाऊन पोहोचलाय कुसगाव संघाचा. अतिशय जर आपण पाहिलं जशी मॅच सुरू झाली दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर असं वाटलं की कुसगाव संघाने कुरघोडी केली रेणावळे संघावरती. असं वाटलं की रेणावळे संघ खूप कमी धावा बनवेल, 50 पेक्षा जास्त धावा बनतील की नाही बनतील हे प्रश्नचिन्ह होता. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक येईल, 2 क्षेत्ररक्षकांच्या आवाक्याबाहेरचा चेंडू सीमारेषा पलीकडे फरार, 4 धावांसाठी डीजे या. डीजे आणि आपण चर्चा करत होतो मॅच बद्दल. फटका उंच आहे, चेंडू गगनाला भिडलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल, वाईडिश डीप मिड विकेट आणि फलंदाज आणखी एक कोसळला कुसगाव संघाचा. विकेट गिरतावा, संगीत बजतावा. ज्यावेळेस आपण चर्चा केली की शरद कोंडळकरची विकेट गेली, तदनंतर जर आपण पाहिलं तर अजित वरे यांनी 2 विकेट्स घेतले होते. असं वाटलं की कुसगाव संघाने कुरघोडी केली रेणावळे संघाविरुद्ध. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर ज्ञानदेवने डाव सावरला, मिडल ऑर्डर मध्ये अफलातून फटकेबाजी केली आणि त्याचा मोबदला रेणावळे संघ 58 धावांवरती जाऊन पोहोचलाय. शफल लावून खेळलाय फटका, बुलंदिक पॉवरफुल फटका, हीच ती महत्वाची जागा. 6 धावांसाठी षटकार डीजे. धन्यवाद. 27 धावा धावफलकावरती लागल्या आणि या फटक्याने नक्कीच आत्मविश्वास वाढणार आहे फलंदाजाचा. आणि का वाढू नये, डीप मिड विकेट सीमारेषा तोडली आहे 6 धावांसाठी. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न. नक्कीच असा प्रश्न विचारला जातोय की या फटक्याची गरज होती का, कारण शफल होऊन अतिशय चांगले फटके आतापर्यंत खेळलेत. म्हणजे हाही फटका जर शफल होऊन चिंतामणी यांनी खेळला असता तर नक्कीच 7 धावा अंकित करू शकले असते, परंतु रिव्हर्स अटेम्प्ट करायला गेले. येस, हा खोदून काढलाय, हा फटका चांगला आहे. कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू जाईल डीप कव्हरला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी फरार डीजे. सहा चेंडू तुमच्याकडे असतील, 28 धावांची गरज आहे. 6 चेंडू 28 धावा. स्ट्राईक चिंतामणीकडे असणं खूप महत्वाचं आहे, परंतु या क्षणाला काय पाहायला मिळेल. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला शैलेश असेल आणि शैलेश काय चित्र दाखवेल मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव काढून स्ट्राईक चिंतामणीला देईल की मोठी फटकेबाजी करेल, कारण 28 धावांची गरज आहे. सहा चेंडू 28 धावांची गरज विजयासाठी कुसगाव संघाला. गोलंदाजी मार्ग वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी येऊन उभा राहिलाय. इथे मात्र आपण पाहतोय की पॅडलांची गोलंदाजी अतिरिक्त उसळी चेंडूच्या पाठीमागे दिली, 1 धाव मिळवून देतोय. शशी गोलंदाजी मार्क वरती आहे. राऊंड द विकेट गोलंदाजी पाहायला मिळते. चिंतामणी सज्ज होणार. 27 धावांची गरज. येणारे चेंडू 5 चेंडू 5 षटकार. काय चित्र पाहायला मिळेल. आतापर्यंत चिंतामणी नक्कीच मोठमोठे फटके मैदानाच्या आतमध्ये दाखवलेत. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. इथे मात्र शरद कोंडळकर चेंडूच्या खाली. सेफ झोन आहे
आणि येस चिंतामणी बॅक टू द पवेलियन माघारी परतावं लागेल कुसगाव संघाला. आणखी एक धक्का, आणखी एक फलंदाज कोसळला. डीजे नक्कीच हे फटके जर सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाले असते तर शेवटच्या षटकामध्ये एक चांगली फाईट देऊ शकला असता कुसगाव संघ. फटका पुन्हा एकदा चांगला आहे. हा देखील चेंडू सीमारेषा पलीकडे. लागोपाठचा दुसरा शैलेशच्या बॅट मधून येतोय. डीजे नाही. येस लागोपाठचा तिसरा येतो की काय. ऑन दी राईस आहे. लॉंग ऑफ त्याच्या खाली आणि या ठिकाणी शैलेश माघारी. शेष आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की रेणावळी संघाने मॅच जिंकली. कुसगाव संघाचा आम्ही आभार मानतो. तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. आपलं मनपूर्वक आभार. रेणावळी संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले. चला यानंतरची मॅच आहे कोंडवली वर्सेस गुळेवाडी. आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण पाहतोय अर्जुनदादा गोळे यांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा उभी राहिली. ती स्पर्धामध्ये युवा उद्योजक चषक 2020 पर्व दुसरं आपल्या भेटीला आहे.